ए सोनाली ऐक ना. बोल ना, काय काम आहे? अगं प्रत्येक वेळेस तुझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय पण तेवढ्यात तुझं पप्पा येते बघ. आता परत येतील, पटकन बोल काय ते. अगं मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. या खरंच आय लव्ह यू टू. हा काय माझ्याशी लग्न करशील काय? करीन की, पण माझ्या पप्पांना तयार होणार आपल्या लग्नाला. अगं मला 1,00,000 रुपये पगाराची नोकरी मिळाल्या. वाव, माझ्या पप्पांना म्हणवीन मी, होतील ते तयार. पण वर्षाला 1,00,000 रुपये पगार आहे बरं का. छी छी, माझ्या पप्पा तुला माझ्या जवळ पण उभं करणार नाही. बाय. अगं ऐक की, पण आमच्या हायवे कडाला 15 एकर जमीन आहे. वाव, माझे पप्पा काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत, होतील ते तयार. पण ती जमीन चुलतेच्या नावावर लागल्या बरं का. छी छी, माझ्या पप्पांना हृदयविकाराचा त्रास आहे. आपलं एक कळलं ना त्यांना तर मरतील ते, काहीतरी होईल त्यांना. जाते मी, रिस्क. अगं ऐक की, पण आमच्या चुलत्याला पोरगा नाही. चुलता ती सगळी जमीन माझ्या नावावर करणार आहे. वाव, नाईस. आपण उद्याच लग्न करूयात. बरं ठीक आहे, चालते करूया उद्या. नाही, नको नको, तुझ्या नावावर जमीन झाली ना की मग लग्न करू. बरं चालते. बरं ऐक की, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया का? जाऊया की, चल. आईला हावरी लगेच तयार झाली. काय म्हणलं? काय नाही जाऊया. बस बसले चल. लईच हावरी आहे हा? वाटतं. काय नाही आईला 200 रुपये आहेत माझ्याकडे. पैशाची काहीतरी जुळणी केली पाहिजे. काय बडबडतोय? काय नाही चल जाऊया. हा चल. या बर तू आता बस, मी ऑर्डर देतो तोवर. अरे ऑर्डर घ्यायला येतात ते टेबल जवळ. होय काय? बरोबर चल. हा चल. ए भावा, आत आलो म्हण, फक्त नाश्ता शिल्लक आहे, जेवण संपलंय. प्लीज प्लीज प्लीज. गोलमाल है भाई, गेला ना? सब गोलमाल है. ओ दादा, नाश्ता संपलाय, जेवण फक्त शिल्लक आहे. काय झालं? काय नाही दे ऑर्डर. हा द्या इकडं. एक पनीर मसाला द्या, एक काजू मसाला, एक अख्खा मसूर आणि 4 बटर रोटी. अरे काय झालं? अरे वैभव, अरे काय झालं? काय नाही आहे ओके. सौम्य अटॅक. तुला दे ना ऑर्डर. हा आत्ता दिलीस का ऑर्डर? अरे ती माझ्यासाठी होती, तुझ्यासाठी नको आहे काय? काय आईला 8 दिवस झाले जेवलेलं नाहीस का? काय काय म्हणलास? कुठे काय, पोट भरून जेव म्हटलं. 8 दिवस भुका लागला नाही पाहिजे तुला. जेवणारच आहे. तुला काय आणू? मला चहा आणि एक चहा काय? हा पान हा बर भांडे खंगळून आणलास तरी चालते. बर चालते ना. अरे तू नाही जेवणार? नाही तुझी ऑर्डर ऐकून पाठ भरलं माझं. बर लवकर आहे ना. बर आणतो. हा. आलो लगेच 2 मिनिटात. कुणीकडे निघालायस? आलं की लगेच 2 मिनिटात आलं. बर लवकर ये. आलो. काय रे सुकाळीच्या, तुला जेवण संपलंय म्हटलं होतं तर नाश्ता संपलाय म्हटलास. काय झालं? कुठे काय, पाठीत आग होईत होती तुझ्या, खांजळ मधला म्हणून खांजळ होती. बर भारी वाटलं का भावा तुला? वाटलं. हा ओके. काय झालं? काय नाही, आता माझ्या पेटात आग होईत होती म्हणून खांजळती ती. हा बर चांगलं कांजळ. हा हा खांजळ रे हा. खांजळ. ऑर्डर दिली हा, 5 मिनिटात दिली जेवण. बर अरे माझे पप्पा आलेत. होयच्या गावात मी आतला पण बसतो. सोनाली तू इथं? अहो पप्पा जेवायला आले. मला बघून आत कोण पळाल इकडे? काय ते मॅडम होत्या माझ्या कॉलेजच्या. मग मला बघून आत का पळाल्या? अहो हात धुवायला गेल्यात त्या. जरा बोली बघू कुठले मॅडम आहेत ते बघूया. अहो पप्पा चला की आपण घरी जाऊया. नाही मला बघायचंच आहे कुठले मॅडम आहेत त्या. सोनाली कोण आहे हा हँडसम माणूस? मी हिचा मोठा भाऊ, डॅडी. मीच्या कॉलेज मधली मॅडम मिस शीला की जवानी. मॅडम तोंडाला मास्क का लावलाय? काढा किती वेळा जरा बघू दे तुमचं गुलाबी ओठ. नको ते डॉक्टरांनी सांगितलं इन्फेक्शन झालंय, मास्क काढू नका. बरं चालतं जाते असं. मी निघते हा, मला घरातून फोन आलाय, जाते. बाय. सोनाली मी पण येतो, माझं जरा काम आहे. तू जेव. पहिलं म्हातार का मागणी यायला लागलं देवा. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बनके, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंबा ग. मॅडम तर बघी.
अहो मॅडम थांबा की शिला शिला शी जवानी मॅडम ऐका की रुक जाना ए चमक चलो का चली रे तू हे! सोडा मॅडमला मॅडम माझी जान आहे ए नाही सोडणार जा तुमच्या तर आता पळाली ती मॅडम वाचवलं का नाही तुम्हाला ए माकडा लका तिकडे नाटक सुरू झालंय माझं साडी आणि केसाचा टोप दे इकडं वैब्या तू तुझ्या तर सोनाली माकडीने त्या वैब्यावर हॉटेलला जेव्हा गेली असं मला म्हणलीस मॅडम आहे त्या पप्पा सॉरी पण माझं प्रेम आहे वैभववर मला आवडतो तो आणि मला लग्न करायचंय त्याच्याशी हा, अजिबात नाही चालणार लय बात पोरगा ती वैब्या चल घरला पहिले चल चल लवकर पाय उचल हो काका एवढं का तापलायचा तुला काय करायचं रे काळ्या सोट्या ए रघु साहेबांना काय म्हणाल नाही इकडं आहे ती इकडं ए रघु साहेबांना काय म्हणाल नाही ए गळ्यात चेना गाठल्या सोन्याच्या म्हणजे काय शेड झाला होय तुझा रघु शेटच आहे रघु साहेब हो काका या की आमच्या घरात जरा सरबत घ्या लस्सी घ्या ए नको मला तुझा सरबत चल ग अय भावा मला सोनाली लय आवडत्या मला तिच्यावर लगीन करायचंय अरे भावा पण तिचा बाप लग्न लावून नाही देणार तुमचं. आईच्या गावात एक काम करतो पळून जाऊन तिच्यावर लगीन करतो हा ही आयडिया चांगली आहे बघ. थांब फोन करतो तिला हॅलो सोनाली हा हॅलो बोल ना वैभव आपण दोघं उद्या भेटूया काय नाही माझे पप्पा लय चिडलेत माझ्यावर उद्या ते मला घेऊन जाणार आहेत आमच्या गावाला आता आम्ही नाही थांबणार तुमच्या गावात अगं पण लगेच का चाललाय तुमच्या गावाकडे पप्पा म्हणतात तुमच्या गावातली माणसं चांगली नाहीत बरं ऐक उद्या सकाळी आपण दोघं आमच्या गावातल्या मंदिरात लग्न करूया भरभर चालते मी 9 वाजता येते सकाळी मंदिरात बरं चालतंय मी तोवर लग्नाची तयारी करतो सगळी चालते बाय चल चल लवकर सोनाली माझ्या आधी आल्यास तू ती एकटीच नाही आलेली तिचा नवरा बी आलाय काय तिचं लगीन झालं मी होय जावाय बापू या बाहेर रग्या तू अगं या काळ्या सांडामध्ये काय बघितलंस एवढं ए तोंड सांभाळून ह्याच्याकडे सोन्याना नाही पैसा आहे बंगला आहे तुझ्याकडे काय रे भिकारड्या अहो ऐकत रे माझं अरे काय आहे का चल आला लगीन करा चल 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 भावा चल आता. चला जाऊया बापू चला चला आपका इंतजार है. अहो ऐका की तुमची एक चेन काढून द्या की माझ्या पप्पांना अगं एक काय सगळ्यात घेऊन देत की कुठं लय महाग आहे तवा बाजारात 100ला 3 आणले द्या काय म्हणजे या सोन्याचं नाही तोय चेन नाही नाही बँटेकच्या आहे त्या पप्पा सोनं आहे म्हणून तर लग्न केलं होतं चला दाखव ए, तुझ्या तर पप्पा ऐका की सोनं नसलं म्हणून काय झालं याचा 50 लाखाचा बंगला तरी आहे की हा तरी बरं तेवढं तर आहे जाय बापू चला चला तुमच्या घरला जाऊया आता चला 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 काय रे राग्या लगीन करून आला शिवी होय अजिबात घरात द्यायचं नाही चला वाटेल लाग. ओ पाहुणे चिडू नका घ्या की समजून तुमचंच पोर काय कोणाचं पोरग आहे काय पोरग बिरग नाही घरी गाडी आहे आमच्या. अरे काय म्हणतो हे माणूस घरगाडी नाही मी ह्यांच्या घरात फरशी पुसाय असतो काय अरे नाला जावर का तुमच्या